नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजची भयकथा म्हणजे एका आदिवासी भागामध्ये घडलेला भयानक प्रकार आज आपण पाहणार आहोत. एक आदिवासींचं गाव होतं. त्या गावामध्ये 30-35 आदिवासींची घरं होती आणि त्या आदिवासी पाड्यामध्ये सदू नावाचा जो एक आदिवासी होता, तो त्यातल्या त्यात थोडासा पैशाने थोडासा मजबूत असल्यामुळे त्या आदिवासी पाड्यामध्ये त्याचं छोटंसं दुकान होतं. दुकान म्हणजे मोठं नव्हतं, किराणा मालाचं वगैरे नव्हतं. छोट्या-मोठ्या काही गोष्टी बिस्किट वगैरे, चॉकलेट वगैरे असं त्याच्या दुकानामध्ये मिळायचं. आणि तो आदिवासी जो गाव होता, त्या गावानंतरच्या गावाच्या पुढे अ, भलं मोठं जंगल होतं आणि जंगलाच्या नंतर मग सह्याद्रीच्या पर्वतरांगा तिथून सुरू व्हायच्या. तर त्या आदिवासी गावामध्ये एक कच्चा रस्ता आलेला होता. कारण आदिवासी भागामध्ये तशा काही अजून सोयी-सुविधा झालेल्या नाहीत. तो कच्चा रस्ता त्या आदिवासी गावामध्ये आला होता. सकाळचे 9-9:30 वाजले होते. 2 फोर व्हीलर सदूच्या येऊन दुकानासमोर रस्त्याच्या कडेलाच येऊन थांबले आणि त्याच्यातून 4-5 अ, अ, पुरुष म्हणजे युवक, त्याच्यानंतर 2-3 असे मोठी माणसं, त्यानंतर 4-5 मुले असे एक 10-12 जण त्या गाडीतून उतरले आणि त्यांनी सदूच्या दुकानाकडे आपल्या गाड्या लावल्या आणि सदूच्या दुकानामध्ये ते आले आणि मग तिथे त्यांनी चौकशी केली. तेव्हा सदू दुकानामध्ये होता. दुकानामध्ये असताना त्या ज्या आलेल्या माणसांनी, गाडीतून उतरलेल्या माणसाने त्यांना विचारलं, की "इथे आम्हाला ह्या जंगलामध्ये जायचंय. त्या जंगलामध्ये जाण्यासाठी वाट कुठून आहे?" तर आता सदू आदिवासी त्यामुळे त्याची चौकस बुद्धी, त्यामुळे त्याने चौकशी करायला सुरुवात केली, की "तुम्ही या जंगलामध्ये कशाला जाताय? या जंगलामध्ये तुमचं काम काय आहे? किंवा तुम्हाला इथे कोणी पाठवलं? इथला तुम्हाला पत्ता कोणी दिला?" असं तो चौकशी करू लागला त्या सगळ्या मंडळींकडे. आता आदिवासी म्हटल्यानंतर आदिवासींचं जंगलावरती निस्सीम प्रेम असतं, त्यांची निसर्गावरती श्रद्धा असते आणि निसर्गाला देव मानणारी ही सगळे आदिवासी बांधव असतात आणि त्यामुळे निसर्गाशी एकरूप होऊन जगणं हे ते सर्व मंडळी जगत असतात आणि त्यामुळे निसर्ग जर जगला तर आपण जगू अशी त्यांची भावना असते. त्यामुळे निसर्गाला काही हानी होणार नाही याची ते स्वतःही दक्षता घेतात आणि दुसऱ्यांनी त्याला हानी पोहोचू नये निसर्गाला, असं त्यांचं मत असतं. त्यामुळे त्याने सगळ्या गोष्टी त्यांना विचारल्या, की "तुम्ही कुठून आलात? तुम्हाला ह्या जंगलाचा पत्ता कोणी दिला? इथे येऊन तुम्ही काय करणार आहात? नक्की काय करणार आहात?" ते सगळी त्यांनी चौकशी केली. तर ॲक्चुअल ती त्या विद्यापीठातली मुलं होती, युवक आणि युवती ह्या विद्यापीठातील होत्या आणि त्यांच्यासोबत 3 शिक्षक होते. आणि त्यांनी सदूला सांगितलं, की "आम्ही ह्या जंगलामध्ये, ह्या जंगलातलं जे जीवन आहे किंवा इथल्या ज्या वनौषधी वनस्पती आहेत किंवा इथलं प्राणी जीवन कसं आहे, इथलं पक्ष्यांचं जीवन कसं आहे, रात्रीचं जीवन जंगलातलं कसं चालतं, याच्यावरती एक प्रोजेक्ट तयार करतोय आणि म्हणूनच आम्ही 2 दिवस या जंगलामध्ये 2 दिवस आणि 2 रात्र राहण्यासाठी आलोय. म्हणजे ते 2 दिवस राहून आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण आमच्या डायरीमध्ये करून मग त्याच्यावरती प्रोजेक्ट तयार करणार आहोत." तर सदूला ह्या सगळ्या गोष्टी पटल्या आणि तो म्हणाला, "ठीक आहे, पण तुम्ही तिथे जाऊन आग घालणे किंवा जंगलाची हानी होईल असं तुम्हाला काही करायचं नाही आणि तुम्ही जर केलात तर तुम्हाला महागात पडेल." तर त्यांच्यासोबत त्या मुलांसोबत असलेले प्रोफेसर आणि त्यांनी सांगितलं, की "नाही, ते तेवढं आम्हाला कळतं, आम्ही तसं करणार नाही." आता एक प्रोफेसर सदूला म्हणाले, की तुमचं कोण ओळखीचं आहे का जेणेकरून तो आम्हाला ह्या सगळ्या त्या जंगलामध्ये घेऊन जाईल आणि आम्हाला थोडं फिरवेल आजूबाजूला, फक्त आमच्या सोबतीसाठी म्हणून." तर सदू म्हणाला, की "तसं कोणी यायला तयार होणार नाही आमच्यापैकी. तुम्हाला एकट्यानाच जावं लागेल." परंतु ही सगळी शहरातली मंडळी होती, प्रोफेसर वगैरे. ते म्हणाले, "नाही, कोणीतरी ॲडजस्ट करा, की त्याचे जे काही पैसे होतील आम्हाला फिरवण्याचे, की आमच्यासोबत राहण्याचे, ते आम्ही त्याला देऊ." तर सदू म्हणाला, की "पैशाचा विषय नाही, परंतु रात्रीचं त्या जंगलामध्ये आमच्या वस्तीतलं कोणीही राहणार नाही." तर ते विचारायला लागले, की "का?" म्हणून. तर ते म्हणाले, की "नाही का, त्याला काही कारणं आहेत. आमच्यापैकी त्या जंगलामध्ये रात्रीचं वस्तीला कोणीही राहत नाही किंवा रात्री तिकडे जात पण नाही." आता सदू म्हणाला, "माझा मुलगा आहे, जो 20-21 वर्षाचा आहे, तो तुम्हाला त्या जंगलापर्यंत नेऊन सोडेल. परंतु तो संध्याकाळी सूर्य मावळायच्या आत पुन्हा मागे येईल. तो रात्री तुमच्यासोबत थांबणार नाही. आणि तुम्ही म्हणताय, की रात्री थांबायचंय." सदू आता त्यांना म्हणाला, की "तुम्ही रात्रीचं तिथे थांबू नका. रात्रीचं त्या जंगलामध्ये भयानक काहीतरी प्रकार होतात. तेव्हा तुम्ही सकाळी म्हणजे रात्री संध्याकाळ झाली, की खाली या. दुसऱ्या दिवशी परत जा वरती." तर प्रोफेसर म्हणाले, "तसं नाही. आम्हाला रात्रीचं पण काही निरीक्षणं करायची आहेत, काही नोंदी घ्यायच्या आहेत. त्यामुळे आम्हाला राहावं लागेल." तर तो म्हणाला, "ठीक आहे, माझा मुलगा तुमच्यासोबत पाठवतो, परंतु तो संध्याकाळी दिवस मावळायच्या आत मागे येईल." आता प्रोफेसर आणि ते सगळे विद्यार्थी तयार झाले, की ठीक आहे, दिवसभर तर आपल्याला त्याची साथ मिळेल किंवा तो आम्हाला फिरवेल.
आणि सगळेजण आता सदूचा मुलगा, विद्यार्थी, प्रोफेसर सगळे त्या जंगलाच्या दिशेने गेले. एक 2 किलोमीटर चालल्यानंतर मग जंगलमय भाग तो घनदाट जंगल सुरू झालं. मग तिथे ह्या सगळ्या मुलांनी दुर्बीणच्या सहाय्याने निरीक्षणं केली. पक्षी, प्राणी यांचं निरीक्षण केलं. त्या डायरीमध्ये सगळ्या नोंदी लिहायला सुरुवात केल्या. झाडांचे फोटो घेतले, वेलींचे फोटो घेतले, पानांचे, फुलांचे फोटो घेऊन त्यांनी निरीक्षणं नोंदवायला वहीमध्ये सुरुवात केली. आता दुपारचे डबे त्यांनी सोबत आणले होते. ते डबे त्यांनी स्वतःही खाल्ले आणि सदूच्या मुलालाही त्यांनी त्यातलं जेवण दिलं. सदूचा मुलगा आपल्या पाठीमागे जी आकडी असते म्हणजे कोयता अडकवण्यासाठी, त्याला तो कोयता त्याने अडकवला होता. तो त्यांच्यासोबत चालत होता. त्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या आणि म्हणता म्हणता आता दुपारचं जेवण झालं आणि संध्याकाळ व्हायला लागली. जशी 4-4:30 वाजले, सदूचा मुलगा म्हणाला की प्रोफेसर मला जावं लागेल कारण मी जाणार आहे. मी रात्री तर या ठिकाणी थांबणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझ्यासोबत खाली चला. उद्या सकाळी परत वरती या. प्रोफेसर म्हणाले की नाही, आम्ही टेंट वगैरे सगळ्या ह्या गोष्टी घेऊन इथे आलोय आणि रात्री आम्हाला काही निरीक्षण करायचे असल्यामुळे आम्ही नाही येणार. तर तो म्हणाला की ठीक आहे, मग मी आता निघणार आहे म्हणून. सूर्य मावळायच्या आत मला खाली गेलं पाहिजे कारण वडिलांनी सांगितले की त्या जंगलामध्ये आपण रात्रीचं राहायचं नाही म्हणून. आता सूर्य मावळायला लागला तसं सदूच्या मुलांनी त्यांचा निरोप घेतला आणि तो पुन्हा एकदा आलेल्या वाटेने परत आपल्या घराकडे, आपल्या वस्तीकडे, आपल्या पाड्याकडे जायला निघाला. आणि ही सगळी मंडळी मग त्याविषयी चर्चा करू लागले की ह्या लोकांमध्ये अंधश्रद्धा आहेत, की हे लोक म्हणतात की ते जंगलामध्ये राहायचं नाही, तिथे भयानक प्रकार घडतात. तर असं काही नसतं. हे सगळे विद्यार्थी आणि प्रोफेसर आपापसामध्ये बोलत होते. म्हणता म्हणता रात्र झाली. 7-7:30 वाजले. 7:30 वाजता फिरता फिरताना त्या जंगलामध्ये त्या सगळ्यांना, विद्यार्थ्यांना, प्रोफेसरांना एक 15-20-25 गुंठे असा ना जो भाग आहे तो सपाट असा जंगलामध्ये मिळाला. आणि तिथे जी झाडं होती ती ओळीमध्ये लावलेली अशी दिसायला लागली. तर हा सगळा प्रकार पाहून ह्यांना थोडंसं नवल वाटलं की ह्या एवढ्या घनदाट जंगलामध्ये असा मध्यभागी असा सपाट कसा काय भाग आहे, किंवा ही झाडं जी ओळीने लावलेली आहेत ती अशी कशी रुजून आली आहेत. जंगलामध्ये सहसा असं होत नाही. तरी देखील त्यांनी ठरवलं की ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, ह्या सपाट भागावरतीच आपण टेंट लावायचे. आता त्यांनी ते 3-4 टेंट नेले होते. ते सगळे टेंट रात्री त्या सपाट भागावरती थोडंफार गवत होतं ते बाजूला करून टेंट लावले आणि समोर मग शेकोटी तयार केली. लाकडं इकडची तिकडची. आणि ती आग जंगलामध्ये पसरताना याची देखील खबरदारी घेतली. आजूबाजूचं गवत पूर्णतः साफ करून घेतलं आणि शेकोटी पेटते. आता त्या शेकोटीच्या उजेडामध्ये आणि त्यांनी काहीतरी चार्जिंगचे बल्ब वगैरे त्याच्या उजेडामध्ये त्यांनी जेवण वगैरे रात्रीचं बनवायला सुरुवात केली. आणि सगळ्या मुली जेवण करतायत, मुलं त्यांना मदत करतायत, प्रोफेसर त्यांना सगळं सांगतायत. आणि रात्री मग एक 5-6 मुलं आजूबाजू जंगलामध्ये फिरून रात्रीचे जे पक्षी असतात त्यांचे आवाज किंवा प्राण्यांचे आवाज हे सगळे नोंद करत होते. आता म्हणता म्हणता रात्रीचे 9-9:30 वाजले. यांचं जेवण झालं. सगळेजण आता टेंटकडे आले आणि सगळ्यांनी जेवण केलं. आणि जेवण झाल्यानंतर सगळेजण त्या शेकोटीच्या पुढे गप्पा गोष्टी करतायत, आभाळाकडे पाहतायत. आभाळ मध्ये मध्ये दिसत होतं. घनदाट जंगल असल्यामुळे पूर्णतः आभाळवरती दिसत नव्हतं. तरी मध्ये मध्ये अशा चांदण्या दिसत होत्या. आता ह्यांनी 11च्या दरम्यान म्हणाले की आता आपण झोपायचं, दिवसभर फिरून झाले, उद्या परत आपल्याला फिरायचं. त्यामुळे प्रोफेसर म्हणाले की सगळ्यांनी टेंटमध्ये झोपून घ्या. मुली होत्या त्या एका टेंटमध्ये झोपल्या. मुलं एका टेंटमध्ये थोडीफार झोपली आणि 1-2 टेंट होते त्याच्यामध्ये प्रोफेसर आणि त्यांच्यासोबत थोडी मुलं झोपली. आणि शेकोटीची आग त्यांनी पूर्णतः आता विझवली कारण जंगलामध्ये पसरेल म्हणून. तर झोपल्यानंतर मग 1 तासाभरात त्यांची गप्पा गोष्टी त्या टेंटमध्ये झोपूनच चाललेल्या. आणि काही वेळानं मग सगळ्यांना झोप लागली. झोप लागली आणि 12:30 पावणे 1चा वेळ झाला असेल आणि जंगलामध्ये अचानक घुबडाचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला. आणि 2-3 मुलांना जाग आली त्या घुबडाच्या ओरडण्याने. लांब कुठेतरी एका उंच झाडावर, झाडाच्या ढोलीमध्ये घुबड आहे आणि ते ओरडते असा भास का म्हणजे ते ओरडण्याचा आवाजच येत होता. तर ही मुलं थोडीशी घाबरली की घुबडाचा आवाज हा अशुभ मानला जातो. आपल्यासारखी मंडळी म्हणतात की अशुभ आहे घुबड म्हणून. तर हा आवाज कानावरती पडल्यानंतर त्यांना थोडंसं विचित्र वाटायला लागलं. तरी देखील ती 2-3 मुलं तशीच झोपून राहिली. एक काही वेळानं त्या जंगलामध्ये एक लहान मुलगी रडते असा आवाज येऊ लागला. आणि हा रडण्याचा आवाज आल्यानंतर मात्र जे 4-5 एका टेंटमध्ये 4 जण झोपले होते त्या सगळ्यांना जाग आली आणि ते इकडे-तिकडे पाहू लागले. टेंटमधून बसून बाहेर कोणी आलं नाही. ती म्हणते एवढ्या जंगलामध्ये, घनदाट जंगलामध्ये एका मुलीचा रडण्याचा आवाज, लहान मुलीचा रडण्याचा आवाज कसा काय येऊ शकेल?
त्यांना वाटलं पहिल्यांदा भास होतो, पण सगळेजण चौकशी करतायत की तुला आला का, तुला आला का? सगळे म्हणतात हो मला पण आला. आणि सगळ्यांना एकाच वेळी जाग आली होती आणि सगळे सांगत होते की मला या मुलीचा रडण्याचा आवाज आला. पण आता कन्फर्म झालं की नक्कीच चौघांना आला म्हणजे या ठिकाणी नक्कीच कोणतरी लहान मुली रडते. पण असं कसं शक्य आहे? आता ह्या मुलांनी ठरवलं की प्रोफेसरांना उठवायचं आणि त्यांना सांगायचे की असं-असा प्रकार आहे म्हणून. तर हे चौघे त्यातला एक मुलगा म्हणाला की विद्यार्थी म्हणाला की "जाऊ दे आपण सरांना नको उठवूया. सगळेजण झोपलेली आहेत. आपण झोपूया. सकाळी काय ते पाहू." सगळेजण पुन्हा एकदा अंथरुणावरती पडली त्या टेंटमध्ये आणि एक 15-20 मिनिटांनी ह्यांना झोप लागणार होती तेवढ्यात त्या जंगलामध्ये राटाने पाणी काढतो ना आपण, लोखंडी राट असतो विहिरीवरती आणि त्या राटाने आपण पाणी काढतो ना, त्या राटाचा जसा आवाज येतो ना, कळशी जेव्हा दोरीने आपण ओढतो तेव्हा, तर त्या राटाच्या जेव्हा तो राट फिरतो, जुना झालेला असतो, तेव्हा त्याचा आवाज येतो ना, तो आवाज त्यांना येऊ लागला. आता हे चौघे पुन्हा उठून बसले आणि म्हणते, की "राटाने पाणी कोण काढतं या जंगलामध्ये?" बघितलं तर 1:15 वाजला होता आणि राटाने पाणी काढत ह्या एवढ्या मोठ्या जंगलामध्ये विहीर कुठे असणार? आणि विहिरीवरती राटाने पाणी कोण काढतंय? हे सगळेजण एकमेकांकडे पाहू लागले आणि हे त्या घाबरले आणि त्यांनी ठरवलं की आता ना आता सरांना उठवायचं आणि सरांना सांगायचं असा असा प्रकार होतोय म्हणून. तरी देखील हे म्हणतात की नको आपण सरांना उठवूया. अजून एकदा बघूया पुन्हा एकदा झोपून झोप लागते काय. कदाचित आम्हाला चौघांनाही भास होत असेल. आता ह्या चौघांनी पुन्हा एकदा ठरवलं की नाही सांगायचं सरांना, सकाळी बघूया आणि चौघे पुन्हा एकदा झोपले. पुन्हा एकदा झोपल्यानंतर त्यांना कोंबड्याच्या आरवण्याचा, जेव्हा सकाळीच कोंबडा बांग देतो ना, त्या कोंबड्याच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. इकडून येतोय, तिकडून येतोय. आता मात्र हे उठून बसले आणि त्यांनी ठरवलं की आता टेंटच्या बाहेर जायचं, सरांना उठवायचं. ते गेले आणि त्या सरांना उठवलं आणि सरांना सांगतात की "सर गेल्या अर्ध्या पाऊण तासापासून 1 तासापासून असे-असे प्रकार होतायत. पहिल्यांदा आधी घुबडाचा आवाज आम्हाला या जंगलामध्ये ऐकायला येऊ लागला. नंतर मुलगी रडते आणि आता पाणी कोणतरी काढतंय राटाने असा आवाज येऊ लागला." तर आता ते प्रोफेसर देखील म्हणाले, "अरे, हे तर आमच्या बाबतीमध्ये देखील होतंय. आम्ही सुद्धा गेल्या तासाभरापासून जागे आहोत टेंटमध्ये आणि हे सेम सगळे आवाज आम्हाला येतायत जे तुम्हाला आले ते." आता सगळे बाहेर आले. शेकोटी पुन्हा पेटवली यांनी, की शेकोटी आपण पेटवूया आणि तिथे बाहेर आपण बसूया. आता हे सगळेजण बाहेर बसलेले आहेत. शेकोटी पुन्हा एकदा पेटवली. आता मित्रांनो याच्यामध्ये ज्या मुली झोपल्या होत्या टेंटमध्ये ना, त्या मुलींना काहीच याची कल्पना नव्हती. त्यांना जागाही नव्हती आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना ऐकायला येत नव्हत्या. ती आता शांतपणे झोपलेली होती आणि ते प्रोफेसर आणि जी मुलं होती, ती मात्र आता टेन्शनमध्ये होती, की हे हा का प्रकार होतोय जंगलामध्ये? विचित्र असं काय-काय आवाज येतायत. तेवढ्यात कोल्ह्यांची कुल्हिकही त्या जंगलामध्ये त्या शांत वातावरणात आणि त्या भयानक वातावरणामध्ये घुमली आणि सगळ्यांच्या अंगातून म्हणजे अशी वीज कडाडते तसं सगळ्यांचं अंग झटकल्यासारखं झालं. झटका बसल्यासारखं झालं आणि सगळ्यांची हृदय त्याची स्पंदनं वाढली आणि त्यांना मनामध्ये थोडीशी आता चलबिचल त्यांच्या मनामध्ये सुरू झाली, की काय प्रकार आहे? आता कोल्ह्यांची कुहू ऐकायला लागले. हे विचित्र प्रकार या जंगलामध्ये कसे काय घडतायत आणि काय नक्की हा प्रकार आहे? सधूने सांगितलं होतं त्या गोष्टी तर खऱ्या होत नाही आहेत ना, की सधूने सांगितलं होतं जंगलामध्ये आम्ही राहत नाही किंवा तुम्ही पण राहू नका. तुम्ही खाली या, सकाळी पुन्हा वरती जा. तर हा त्यातलाच काहीतरी प्रकार आहे असं त्यांना वाटायला लागलं. परंतु आता करणार काय? त्या मुलींना उठवलं तर ती मुली घाबरणार. मग सगळे जाणार कसे रात्री उतरून? आता सगळेजण भीतीने कापत-कापत त्या शेकोटीच्या भोवती बसलेले असतात प्रोफेसर आणि ते विद्यार्थी. तेवढ्यात ना मित्रांनो, कोणतरी त्यांच्या आजूबाजूला ना ते रॉकेलचे दिवे घेऊन किंवा चुली पेटवलेल्या आहेत त्या माळरानावरती जो सपाट भाग होता ना, तिथे ठिकठिकाणी अशा चुली लावलेल्या आहेत आणि त्या चुली पेटत आहेत किंवा रॉकेलचे जे दिवे आहेत ते आजूबाजूला पेटतायत. असं त्यांना दिसायला लागलं दोन्ही बाजूला आणि आता मात्र ते खूप घाबरले, की हा काय प्रकार आहे? इकडे कोणतरी चुली लावून जेवण करतंय, इकडे ह्या बाजूला चुली लावून कोणतरी जेवण करतंय आणि कोणतरी माणसं सतत त्यांच्या आजूबाजूने फिरतायत, त्यांना बघतायत आणि त्यांचे चेहरे असे विचित्र म्हणजे असे काहीतरी जसे आपण चेहरे कधी पाहिले नाही असे त्या व्यक्तींचे चेहरे त्या विद्यार्थ्यांना आणि त्या मास्तरांना दिसायला लागले, प्रोफेसरांना. आणि ती माणसं त्यांच्या आजूबाजूने फिरतायत, ती यांच्याकडे बघताय, हे त्यांच्याकडे बघताय, पण कोणी कोणासोबत बोलत नव्हतं. आपण ते हे सगळे जीव मुठीत धरून हा सगळा अनुभव घेत होते, की ती माणसं आपल्या बाजूने जातायत. कोण मडकी घेऊन जातंय, कोणतरी लाकडांची मोळी घेऊन जातंय, कोणतरी मुलीला कडेवरती घेऊन जातंय, तिथे जेवण करतायत, असं त्यांना दिसायला लागलं. आणि ही मुलं त्या प्रोफेसरांना विचारतात, की "सर इथे वस्ती आहे का हो? आता आपण इथे दिवसभर फिरल्यानंतर
कुठेच वस्तीच्या मागमूस खुणा काय आपल्याला दिसल्या नाही. आणि आता इथे वस्ती असलेल्याच्या आता ह्या सगळ्या खुणा दिसतायत. ती माणसं फिरताना दिसतायत विचित्र प्रकारची, विचित्र चेहरे असलेली. त्यानंतर इथे चुली पेटलेल्या दिसतायत. मातीची भांडी त्या चुलीवरती ठेवलेली दिसतायत. लहान मुलं दिसतायत आजूबाजूला फिरताना. तर सर म्हणतात की हा जो काही प्रकार आहे तो आमच्या देखील लक्षात येत नाही. परंतु आपण शांत राहिलं पाहिजे. तुम्ही त्या गोष्टींकडे जास्त गुंतत जाऊ नका. तर तुम्ही शांत राहा. पुढे काय होईल ते आपल्याला पाहता येईल. तर मित्रांनो ना, तो तसाच प्रकार घडतोय. त्यानंतर ती जेवण करतायत बायका, मुलं फिरतायत. जे पुरुष मंडळी आहेत ते धोतर लावलेले आहेत. इकडे-तिकडे कामं करतायत. कोण मुलांना फिरवतोय. असं काय प्रकार त्यांच्या आजूबाजूला दिसायला लागलं. आणि तेवढ्यात दूरवर जंगलामध्ये कोल्ह्यांचं रडणं, त्यांचा जो आवाज आहे ना, तो त्यांच्या कानावरती पडला आणि ते वातावरण अतिशय मग भीतीदायक बनलं. आणि ती सतत माणसं त्यांच्या अवतीभोवती फिरतायत आणि हा एक विचित्र प्रकार पाहून आता ह्या सगळ्यांनी ठरवलं, की आता इथे थांबायचं नाही. विद्यार्थ्यांना त्या प्रोफेसरांनी सांगितलं, "त्या मुलींना उठवा तुम्ही आणि आपण ह्या जंगलातून खाली उतरून जाऊया. हा काहीतरी विचित्र प्रकार आहे." त्या मुलींना सगळ्यांनी उठवलं. टेंट सगळे गुंडाळले त्यांनी. आणि ती मुली अचानक त्यांना विचारू लागली, की तुम्ही आम्हाला का उठवलंय? सकाळ झाली का? पहाट झाली का?" तर सर म्हणतायत, की "नाही, पहाट झाली नाही, परंतु आपल्याला आता जंगलातून आत्ताच्या आता खाली उतरून गेलं पाहिजे. इथे काहीतरी विचित्र घटना घडते." पण त्या मुलींना हा काय प्रकार मात्र दिसतच नव्हता. ते म्हणतात, "कुठे? आम्हाला तर काहीच दिसत नाहीये." परंतु ह्या सगळ्या पुरुषांना त्या सगळ्या गोष्टी दिसतायत. आजूबाजू वावरणारी माणसं, तिथे चालली त्यांची कामं, सगळं त्यांना दिसतंय. त्या छोट्या-छोट्या झोपड्या त्यांना दिसायला लागल्या. आता प्रोफेसर म्हणे, की "चला सगळ्यांनी आपल्या बॅगा गुंडाळा, टेंट फोल्ड करा, आपल्याला जायचंय" म्हणून. आणि असं करता आता ती सगळी माणसं यांच्या भोवती गोल जमा झाली. विचित्र चेहरे असलेली आणि त्यांच्या भोवती अशी गोल फिरायला लागली. आता हे म्हणे, की "आता आपण जायचं कसं?" सगळ्यांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले. त्या मुलींना मध्ये ठेवलं प्रोफेसरांनी आणि हे बाहेर जाण्याचा आता विचार करतात, की कसं जायचं बाहेर? आता त्या मुली सांगतायत त्यांना ते काहीच दिसत नव्हतं. मुली सांगतात, की "थांबलो कशाला आपण? चला आपण सर खाली जाऊया." तर सर सांगतात, की "थांबा, आपल्याला बाहेर जायला थोडा वेळ लागेल" म्हणून. आणि ती माणसं त्यांच्या सतत भोवती हातात हात धरून असे गोल फिरतायत. आणि आता प्रोफेसर म्हणतात, की "आता काय होतंय आपल्या बाबतीमध्ये काही कळत नाहीये." तेवढ्यात जे त्या पायवाटेने ते आलेले ना, तिथून कोणतरी कंदील हातात घेऊन कोणतरी माणूस वरती यांच्या दिशेने येतोय असं त्यांना दिसायला लागलं. आता हा प्रकार पाहून हे आता पुन्हा एकदा घाबरले, की आणि हा काय प्रकार आहे? तो कंदील घेऊन येणारा माणूस आता हळू जवळ येतोय आणि हा कोण माणूस आहे? आता हे सगळं आम्ही पाहतोय गेल्या 1.5-2 तासापासून. आता हा विचित्र प्रकार तो कंदील घेऊन येणारा माणूस. तर हे सगळेजण त्या कंदील घेऊन येणाऱ्या माणसाकडे आता डोळे लावून पाहतात, की हा कोण आहे नक्की म्हणून. तर तो माणूस येतोय जवळ जसा यायला लागला तसा त्याचा कंदिलाचा उजेड दिसू लागला आणि तो माणूस दिसू लागला. तेवढ्यात त्या माणसाने म्हणजे त्याचा चेहराच प्रोफेसरांना दिसत नव्हता. पण त्या माणसाने त्या प्रोफेसरांना हाक मारली, "मास्तर, मी सांगितलं होतं ना तुम्हाला या जंगलामध्ये रात्रीचे राहू नका. तुम्ही राहिलात आणि घेतलात ना अनुभव." तेवढ्यात प्रोफेसरांनी आवाज ऐकला तर अरे हा तर सदूचा आवाज आहे. जो आदिवासी होता ज्याचं दुकान होतं खाली या जंगलाच्या पायथ्याला. तर ह्याने हाक मारला, "सदू, सदू अहो आम्हाला ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडता येत नाही. ही माणसं आमच्या भोवती गोल फिरतायत. आम्हाला याच्यातून बाहेर काढा." सदू तो डेअरिंगबाज आदिवासी त्याच्यामुळे तो डेअरिंगबाज असल्यामुळे तो तारा पावलं टाकत पुढे आला आणि जसा तो पुढे आला ना, ती जशी माणसं गोल फिरत होती ना एकमेकांचे हात धरून, त्या माणसं अशी थोडी बाजूला झाली आणि 10-12 फुटाची गॅपमध्ये तयार झाली आणि सदू त्यांच्या मध्ये येऊन उभा राहिला आणि त्यांना सांगितलं, "चला एकेकाने ह्याच्यातून बाहेर पडा. तुम्ही चला माझ्या मागे चला." तो तिथेच उभा राहिला सदू, कंदील घेऊन हातात एक मोठा दांडा होता बांबूचा आणि त्यांना सगळ्यांना तिथून त्याने पुढं खाली थोडंसं पुढे नेलं आणि मग तो त्यांच्या मागनं चालू लागला आणि पुढे सगळे विद्यार्थी, प्रोफेसर चालतायत आणि चालता सगळ्या प्रोफेसरांनी विचारलं, की "सदू नक्की हा काय प्रकार आहे? तू आम्हाला सांगितलं होतंस, की या जंगलामध्ये राहायचं नाही, तरी देखील आम्ही राहिलो आणि त्या राहिलेल्याचा जो काही अनुभव आम्ही आता घेतला, तो खूप भयानक होता. परंतु नक्की गोष्ट काय आहे? नक्की काय हा प्रकार आहे?" सदू म्हणाला, "इतक्यात तुम्हाला सांगणं मला काही योग्य वाटत नाही. ह्या मुली आहेत. त्यामुळे तुम्ही सगळे गावी चला, गावात चला, आपल्या पाड्यावरती चला. तिथे गेल्यानंतर मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेन." आणि काही 1, 1.5-2 तासाच्या त्या पायी प्रवासानं त्या जंगलाच्या त्या पायवाटेनं सगळेजण पुन्हा त्या आदिवासी पाड्यामध्ये आले. सदूच्या घरासमोर ते कौलारू त्याचं घर होतं. त्या घरासमोर सगळ्यांनी अंगणामध्ये
सगळेजण बसली, पाणी वगैरे प्यायले. तोपर्यंत 4चा वेळ झाला होता आणि गावामध्ये आत्ता कोंबडा त्याची बांग ऐकू आली आणि मग सदूने सांगितलं, की "आता ना त्या जंगलामध्ये सगळे प्रकार बंद झाले असतील. आता कोंबडा आरवला, कोंबड्याने बांग दिली म्हणून आता आता पहाट झालेली आहे आणि आता काही घाबरण्याची गरज नाही." तर सदू त्यांना सगळ्या गोष्टी सांगायला लागला, की ते जंगल आहे ना, ते फार खतरनाक जंगल आहे, ते भयानक जंगल आहे. त्या जंगलामध्ये जे तुम्ही पाहिलात प्रकार ना, ते 100% घडतं. याचं कारण त्या ज्या ठिकाणी तुम्ही राहिला होतात ना, त्या जंगलामध्ये जो सपाट भाग होता किंवा त्या ओळीने जी लावलेली झाडं होती ना, ती तुम्ही पाहिली असतील, तर ती माणसाने लावलेली आहेत झाडं आणि तो जो भाग आहे तो माणसाने म्हणजे सपाट करून तिथे एक 60-70 वर्षापूर्वी तिथे एक आदिवासींची पहिली वस्ती त्या ठिकाणी होती त्या जंगलामध्ये, त्या जंगलमय भागामध्ये, त्या सपाट भागावरती आणि तिथे 10-12 झोपड्या होत्या आणि एके दिवशी प्लेग रोगाची साथ आली आणि त्या साथीमध्ये त्या वस्तीतली बरीचशी माणसं त्या साथीच्या प्लेगच्या त्या रोगामध्ये मृत्युमुखी पडली आणि मग काही जी माणसं वाचली ती मग पुढे दुसऱ्या गावी निघून गेली किंवा दुसऱ्या जंगलमय भागामध्ये निघून गेली, असं आमचे पूर्वज सांगतात. म्हणजे आमची जी काही अगोदरची पिढी आहे 70-80 वर्षापूर्वीची, ती आम्हाला तसं सांगते, की त्या ठिकाणी ती प्लेग रोगाच्या साथीने ती वस्ती नष्ट झाली. तिथे माणसं मेली आणि म्हणजे जी घरं होती त्यांची तिथेच घरं कोसळली वगैरे, त्यांच्या झोपड्या तिथेच कोसळल्या. बाकीची जगलेली माणसं जी बरी होती ती निघून गेली आणि जेव्हापासनं तिथे ते गाव नष्ट झालं, ती वस्ती नष्ट झाली ना, त्याच्या काही दिवसानंतर मग तिथे जाणारे जे काही आम्ही आदिवासी लोक होते ना, त्यांना आता हा प्रकार दिसू लागला रात्री. रात्री मग ती मेलेली माणसं अक्षरशः जिवंत व्हायची आणि जसे त्यांचे व्यवहार पूर्वी चालायचे ना, तसे त्यांचे व्यवहार तिथे चालायचे रात्री. म्हणजे ते चुली पेटवून जेवण करायचे, झोपड्या दिसायला लागायच्या, पाणी काढायचं राटाने, असे प्रकार किंवा मुलं खेळतायत, बायका जेवण करतायत, कोणीतरी लाकडं गोळा करतंय, लाकडं आणतंय लाकडाच्या मोळ्या, असा तो पूर्ण रात्री सगळा त्यांचा खेळ चालतो. म्हणजे ती मेलेली माणसं अक्षरशः रात्री जिवंत होऊन तिथे आपला संसार थाटतात. आता हे सगळं सदूच्या तोंडून ऐकून ह्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या, की हा काय प्रकार आहे? आणि सदू तू वरती आलास म्हणून ह्या सगळ्या प्रकारातून आम्ही सुटलो. तर सदू सांगायला लागला, की तुम्ही शहरातली माणसं आमचं ऐकत नाही. तरी देखील मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं, पहिलंच सांगितलं होतं, त्या जंगलामध्ये वस्तीला तुम्ही राहू नका. तिथे विचित्र प्रकार घडतात. आणि ह्या सगळ्या काळजीपोटी माझ्या मनामध्ये कुठेतरी हुरहूर लागली होती, की तुमच्या बाबतीमध्ये ते सगळं घडू नये किंवा तुम्हाला काही तिथे इजा होऊ नये म्हणून माझं माझं मन राहावे नाही म्हणून मी तुमच्या शोधासाठी म्हणून तिकडे वरती आलो, त्या जंगलमय भागामध्ये. तर सगळे प्रोफेसरांनी वगैरे त्याचे आभार मानले, की तू आलास म्हणून आम्ही वाचलो आणि सगळे सुखरूप घरी आलो म्हणून. तर मग सदूने सांगितले अशा काही घटना घडतात जंगलमय भागामध्ये. तिथले काही नियम असतात, तिथल्या परंपरा असतात, ज्या असतात त्या सगळ्या पाळून आपण तिथे राहिलं पाहिजे किंवा निसर्गाचा मान सन्मान हा पूर्णतः आपण राखला पाहिजे. तर प्रोफेसर म्हणाले, की "ठीक आहे, आम्हाला जेवढी काही निरीक्षणं करता आली ती सगळी आम्ही त्या दिवसभरामध्ये केलेली आहेत. तर आता उद्या आपण दिवसभर तिथे राहून निरीक्षणं वगैरे काय करायची आहेत, प्राण्यांची, पक्ष्यांची, फुलांची ती करू. परंतु रात्री वस्तीला आपण तिथे थांबणार नाही" म्हणून. आणि मग त्यांनी दुसऱ्या दिवशी दिवसभर फिरून ते सगळं निरीक्षण वगैरे दुर्बिणीच्या सहाय्याने केलं, फोटोग्राफी वगैरे केली आणि मग ते सदूचा निरोप घेऊन ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच आपल्या शहराकडे निघून गेले. तर मित्रांनो अशी एक भयानक प्रकार त्या जंगलामध्ये, त्या आदिवासी भागामध्ये घडला होता तो. माझ्या ऐकण्यात होता तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. ही कथा तुम्हाला कशी वाटली? नक्कीच कमेंट करून सांगा. कारण तुम्ही कमेंट जेव्हा करता तेव्हा मग आणि प्रोत्साहन मिळतं पुढील नवीन कथा बनवण्यासाठी म्हणून. तर नक्कीच कमेंट करून सांगा कथा कशी वाटली. या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे इथून असे भयानक घटना, भयानक ज्या कथा तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची मनापासून या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद मित्रांनो.